महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। तुम्ही बघू शकता खूप दमदार असे अपडेट आहे। लाडकी बहीण योजना 3 जुलैचे अपडेट आहे। 1500 रुपये वाटपास या दिवशी सुरुवात होणार आहे। आता एकत्रितरित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना पडले आहेत, तुम्हाला देखील पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की या ठिकाणी मे महिन्याचे पैसे पडलेले आहेत। आता कोणत्या महिलांना 3000 रुपये भेटणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहोत। आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे काय म्हणाले हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। खूप अशी दमदार अशी अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, तुमची 4 ते 5 मिनिटं द्या, 4 ते 5 मिनिटं या व्हिडिओसाठी द्या, म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी कोणतीही तुम्हाला शंका राहणार नाही। खूप महत्त्वाची अपडेट आहे। अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही। चला, जरा न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। आता अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही अपडेटकडे लक्ष द्या, अपडेट महत्त्वाची आहे आणि या व्हिडिओला 100 लाईक आलेच पाहिजे। फटाफट लाईक करून घ्या। आता अपडेटकडे लक्ष द्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी सुरू झाली होती। या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। यात काही शंका नाही, थोडासा उशीर होईल परंतु 100% पैसे तुम्हाला दिले जातात। आता जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात असून आतापर्यंत या योजनेचा पात्र महिलांना एकूण 11 हप्ते 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहेत। आता 11वा हप्ता होता तो मे महिन्याचा हप्ता होता। 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती मे महिन्याला पकडून 1 ते 11 असे 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहे, थेट डीबीटीच्या मार्फत। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला आहे की आता जून महिना उलटून गेला आहे तरी देखील पैशांचा पत्ता नाही, परंतु आता तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं, पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येणार आहेत। फक्त तुम्ही 4 ते 5 मिनिट हा व्हिडिओ बघा। या तारखेला 100% पैसे पडणारे आहेत। मी तुम्हाला पाठीमागे सांगितले होते मे महिन्याचे पैसे या तारखेला पडणार आहेत आणि 100% पैसेही त्या तारखेला पडलेले होते, यात काहीही शंका नाही। मी सांगितलेल्या तारखेला मे महिन्याचे पैसे पडले होते। आता जून महिन्याचे पैसे देखील मी तुम्हाला सांगित आहे तारीख, त्या तारखेला हमखास पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आता कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला 2 काम करायचे आहेत। आता अशा महिलांनाच पैसे लवकरात लवकर येणार आहेत, त्या महिलांनी हे 2 काम करायचे आहेत। तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला लिंक करून अपडेट करून घ्यायचं आहे। आणि तुमचा जे मोबाईल नंबर आहे ते लाडक्या बहिणींच्या व्हेरिफिकेशन झालाच पाहिजे त्या वेबसाईट वरती। हे तुम्हाला 2 काम लवकरात लवकर करून घ्यायची। असे 2 काम केले असतील तर हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील, यात काही शंका नाही। आता बघा, महत्त्वाची बाब अशी आहे की येत्या काही दिवसात या योजनेच्या पात्र महिलांना 12वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे। ते विधान देखील आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। तुम्हाला ते विधान पाहायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, खरं तर निवडणुकीच्या काळात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे वचन दिले होते। सरकार स्थापित झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी महायुतीच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते। मात्र आता सरकार स्थापित होऊन 5-6 महिने झाले, अद्याप कोणतीही या ठिकाणी अपडेट केलेली नाही त्यांनी। सरकार हप्ता वाढ काही त्यांनी आतापर्यंत केलेली नाही, परंतु आता इथून पुढे करणार का याबाबत अपडेट बघूया। आता पण तरीही या संदर्भात सरकार निर्णय घेऊ शकलेलं नाहीये। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीही घोषणा झालेली नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजगी या ठिकाणी वाटत आहे। मात्र अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ती भूमिका देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। आता त्यांची भूमिका काय आहे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय आहे, ते त्यांनी काय म्हटले, त्यांचं विधान काय होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी असे सांगितले की लाडकी बहिणी
बहीण या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात आहे। तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे आमच्या जाहिरातीमध्ये आम्ही सांगितलं आहे ते आम्ही नक्कीच करत आहोत। आता आपली अर्थव्यवस्था सुद्धा वाढ आहे, हळूहळू परिस्थिती चांगली होईल जाईल आणि जेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, आम्ही जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत। मात्र एकदा सगळी कामे पूर्ण होणे शक्य नाहीये, पण दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण केले जाईल असं आश्वासन यावेळी पुन्हा फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता 2100 रुपये सरकार वाट हमखास करणार आहे। सरकारने शब्द दिला होता, ते शब्द सरकार तुमच्या शब्दाला मान राखणार आहे। परंतु आता 12वा हप्ता सरकारनं लवकरात लवकर टाकावा अशी अपेक्षा करतो। आता बऱ्याच महिलांना 12वा हप्ता पडलेला नाही, कोणत्याच महिलांना पडलेला नाही। मे महिन्याचे पैसे पडलेले आहेत, 16,500 रुपये एकूण त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत। परंतु सरकारने एक काम करावं, प्लीज त्यांना लवकरात लवकर हे पैसे 12वा हप्त्यात त्यांना टाकून द्यावा। आता 12वा हप्ता कधी येणार या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय आहे ते आपण या ठिकाणी स्पष्ट बघणार आहोत। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी असे सांगितले आहे की लाडकी बहीण योजना या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात होतं, परंतु अद्याप कोणतीही अपडेट या समोर आलेली नाही 2100 रुपयांबाबत। आता जूनचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली ती आपण जाणून घेऊया। आता जून महिन्याचा 12वा हप्ता जून महिन्याचा 12वा हप्ता जून अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल असे म्हटले जात होते, परंतु मात्र सध्याची परिस्थिती पाहता जूनचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। मे महिन्याचा हप्ता देखील जून महिन्यात जमा करण्यात आला होता आणि आता जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। तथापि याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु लाडक्या बहिणींना येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। येत्या 6 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील। आता कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। आता मे महिन्याचे पैसे पडले नसतील तर मे महिन्याचे पैसे पकडून आणि जून महिन्याचे पैसे धरून असे एकत्रित 3000 रुपये तुम्हाला सरकार टाकणार आहे। आणि मे महिन्याचे आले असतील तर तुम्हाला जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे एकत्रित 3000 रुपये सरकार टाकणार आहे। सध्या तर फक्त तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत आणि इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल पीएम किसान योजना किंवा इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल, आता तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेत असाल तर सरकार तुम्हाला या योजनेचे फक्त 500 रुपयेच देणार आहे असा देखील सरकारचा निर्णय झालेला आहे। आणि कोणत्या महिलांना कर्ज भेटणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो। आता मुंबईमध्ये एक बैठक पार पडली, मुंबईमध्ये बैठक पार पडली। त्या मुंबईच्या बैठकीमध्ये सर्व नेते आपले उपस्थित होते। त्या नेत्यांनी एक घोषणा केलेली आहे, ती घोषणा अशी आहे की मुंबईतील महिलांना 1 लाख रुपये कर्ज सरकार देणार आहे, बिनव्याजी कर्ज सरकार तुम्हाला देणार आहे। ते 2 वर्षामध्ये तुम्हाला फेडायचं आहे। त्या देण्याचा हेतू असा आहे की सरकारचा की लाडक्या बहिणी ह्या स्वतःच्या पायावर उभं टाकल्या पाहिजे असा त्यांचा मेन हेतू आहे। त्यांनी छोटे मोठे लघु उद्योग त्यांनी सुरू केले पाहिजे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं टाकलं पाहिजे असा सरकारचा हेतू आहे। त्यामुळे सरकार हे पैसे तुम्हाला देत आहे आणि महाराष्ट्रातील महिलांना 50 ते 40 हजार रुपये सरकार बिनव्याजी कर्ज देखील देत आहे। त्या कर्जासाठी कोणत्या महिला पात्र आहेत ते जर पाहायचं असेल तर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघा, सविस्तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। खूप महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींनो। 12वा हप्ता लवकरात लवकर भेटून जाईल तुम्हाला। 4 ते 5 दिवस फक्त वेट करायचे। 4 ते 5 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील, यात काही शंका नाही। फक्त लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणत्याही योजना राहू द्या, त्या योजनेच्या बद्दल आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट येत असते। 3 जुलैची अपडेट होती लाडकी बहीण योजना
1500 रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 4 ते 5 दिवसांमध्ये 6 जुलै पर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। आता एकूण 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहे, सर्वरित्या मी तुम्हाला अपडेट सांगितलेली आहे समजून। आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।